करारामध्ये तुम्ही किती करताय का मागताय, आम्ही 1000 रुपये मागतोय. अरे चल मी तुला 1500 रुपये देतो. कारण का मालकाची साठवलोट झालेलं असतं. एक करार कदाचित होतो, युनियन गेली, युनियन त्यांच्याकडे जाते आणि गेल्यानंतर कळतं जेव्हा कामगारांवरती अन्याय होतो तेव्हा आपल्याकडे लढण्याचा अधिकारच नाही, कारण रेकॉग्नाइज युनियन त्यांची झालेली असते. युनियन तोडायची, मजबूत युनियन तोडायची आणि मालकाच्या दावणीला बांधायची. मालक म्हणेल तसं उठ बस, उठ म्हणायचं तेव्हा उठेल, बस म्हणायचं बसेल. मालक म्हणेल तिकडे अहमदाबादला जायचं तर जा, नाही तर घरी जा. कोण काही करू शकत नाही, कोणी तेव्हा वाचवलं येत नाही. मग तेव्हा कळतं अरे मी 1500 रुपये 500 रुपये वाढ घेतली, पण माझं आयुष्याचं दिवाळं काढून बसलेलं आहे. ही पद्धत सुरू झालेली आता. आणि मी जे यांना सांगतो की सगळ्याच कंपन्या आहेत, सगळ्या उद्योगामध्ये, अगदी हॉटेल असतील, हॉस्पिटल असतील, कारखाने असतील, कुठेही असतील, आहे ना, शिवसेना प्रमुखांच्या पुण्याईने आणि तुमच्या सगळ्यांच्या ताकदीमुळे सगळेच मालक माझ्या ओळखीचे आहेत. पण माझं नातं जे आहे त्या गेटवरती लागलेल्या भगवेशी आहे, मालकाशी नाहीये. त्याला जो कोणी हात लावेल, तो हात कोणाचाही असेल, त्याचं काय करायचं, तुकडे कसे करायचे, ही जबाबदारी तुमची. माझं आणि मालकाचं काही त्याच्यात नाही. जे नातं आहे हे तुमच्यामुळे. दुवा